नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज काहीतरी गोड खाण्याचं मन करत होतं आणि जे किचनमध्ये वस्तू अवेलेबल आहेत त्याच्यापासून काहीतरी गोड बनवावं अशी इच्छा झाली आणि आपण बनवतो आहे डाळव्याची बर्फी. डाळवा आपला किचनमध्ये अवेलेबल असतो. तर मी इथं डाळवा घेतलेला आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. पाहू शकता एकदम छान अशी बर्फी बनवून तयार होते. याच्यासाठी आपल्याला खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. आपल्याला 2 चमचे एवढी क्रीम लागेल, जी दुधाची साय आपण काढून ठेवलेली असते. मे बी सगळ्यांकडे असतेच, माझ्याकडे होते. मी 1.5 चमचा एवढी क्रीम घेतलेली आहे, आपण काढून ठेवली. आपण त्याला व्यवस्थित असं फेटून घेऊ. फेटून घेतल्यानंतर आपण त्याच्यात अर्धी वाटी साखर आपण मिक्सरमधून काढून घेऊ आणि ती साखर त्याच्यात मिक्स करून घेऊ. आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान असं फेटून घेऊ आणि फेटून झाल्यानंतर अर्धी वाटी साखर मी इथं घेतलेलं आहे, ती आपण मिक्सरमधून काढून घेऊ, बारीक करून घेऊ साखर. आणि ती साखर आपण जी क्रीम आहे आपली मलाई आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. पाहू शकता अशी बारीक साखर आपण करून घेतलेली आहे. थोडं थोडं करून आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. अर्धी साखर मी इथं ॲड करून फेटून घेतलेलं आहे. आता थोडीशी साखर अजून राहिलेली आहे, ती पण साखर आपण त्याच्यात ॲड करून फेटून घेऊ व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं जास्त फेटून घ्याल तेवढं जास्त ते क्रीमी होत जाईल. तर व्यवस्थित आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. आता आपलं जे क्रीम आणि साखर आहे ती फेटून झालेली आहे, आपण त्याला साईडला ठेवून देऊ. आणि इथं त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी डाळवा घेतलेला आहे. तो पण डाळवा आपण सेम मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण टाकून त्याला त्याचं बारीक करून घेऊ आपण आणि त्याला व्यवस्थित तसं चाळून घेऊ. ज्या वाटीने मी साखर घेतली होती त्याच वाटीने मी भरून डाळवा घेतलेला आहे. तुम्ही माप सेम ठेवू शकता किंवा जास्तही बनवू शकता. आम्ही थोडंसं कमी प्रमाणात बनवतो इथं, तर तुम्ही थोडं जास्त प्रमाण पण यूज करू शकता. तर आपला डाळवा जो आपण ग्राइंड करून घेतला होता तो डाळवा आपण चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यात जे आपण साखर आणि क्रीम फेटून घेतली होती ती मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. आधी चमच्याने आपण ती मिक्स करून घेऊ व्यवस्थित. ह्याच्यात ॲडिशनल पाणी किंवा दुसरे काही गोष्टी आपल्याला टाकायची गरज नाही. हे व्यवस्थित जेवढं माप आहे तेवढं ते 1 वाटी डाळव्याच्या मापानेच आपण केलेलं आहे. आता चमच्याने फेटून घेतल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. याच्यात दुसरं कुठलंही पदार्थ आपण टाकायची गरज नाही आहे. इथं थोडंसं मी इलायची पावडर ॲड केलेलं आहे, स्किप झाले व्हिडिओमध्ये. आपण तुमच्याकडे असेल तर ते इलायची पावडर तुम्ही ॲड करून घ्या आणि छान असं हाताने आपल्याला कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे. आता हे आपलं छानपैकी मळून झालेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवून देऊ आणि एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून घेऊ आपण प्लेटला. आणि ते जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे, जे आपण डाळवा आणि क्रीम साखरेचं जे मिक्सर आपण बनवून घेतलेलं आहे त्याला आपण याच्यात छान असं स्प्रेड करून घेऊ. थोडंसं मी इथं ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू वगैरे पण थोडंसं मिक्स करून टाकू शकता याच्यामध्ये बारीक करून. तर व्यवस्थित आता चमच्याच्या सहाय्याने किंवा एका उलथण्याच्या सहाय्याने आपण त्याला स्प्रेड करून घेऊ व्यवस्थित आणि ह्याला सेट होण्यासाठी 10 ते 12 मिनटासाठी आपण सोडून देऊ. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. आता मी याला रेस्टसाठी 10 ते 12 मिनिटे सोडून देणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होते. जर तुम्हाला काही गोड खायची इच्छा होत असेल तर हे इन्स्टंट बनवून तयार होते. जस्ट मी याला ग्राइंड करून मिक्स करून घेतलं आणि याला 10 मिनटं मी रेस्टसाठी सोडून दिलं. आता आपण ते जे प्लेटमध्ये स्प्रेड करून घेतलं होतं ते आपण काढून घेऊ
आणि त्याचे वड्या बनवून घेऊ. छानपैकी असे छान वड्या बनतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित असं ते प्लेटला सोडून देतं. आपण तूप लावून घेतलं होतं तर ते प्लेटवरती चिटकून राहिलेलं नाही आहे, व्यवस्थित असं निघालेलं आहे. आता आपण याच्या वड्या बनवून घेऊ. एकदम झटपट आणि तोंडात विरघळणारे एकदम छान असे वड्या तयार होतात. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून जरूर सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशा आपल्या वड्या आपण कापून घेत आहोत. मी थोडंसं लवकर याला काढून घेतलेलं आहे. थोडं जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता. तर छान अशा आपल्या डाळव्याच्या वड्या इन्स्टंट बनवून तयार आहेत आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतात. कारण याच्यात आपण पाणी वगैरे यूज केलेलं नाही आहे. आपण जस्ट क्रीममध्ये साखर मेल्ट केली आणि त्या जे डाळवा आहे आपलं ते भाजलेलं असतं, तर याच्यात कच्चेपणा बिलकुल राहत नाही आणि खूप छान लागतं. एकदम व्यवस्थित अशी बनलेली आहे, पाहू शकता. मी एक वडी इथं तुम्हाला तोडून दाखवणार आहे. एकदम मऊ, लुसलुशीत आणि छान अशी बनलेली आहे. एकदम तोंडात टाकल्यानंतर विरघळणारी वडी इन्स्टंट बनवून तयार होते. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.